घरातल्या सर्व सदस्यांनी चर्चा करून एक वेळ ठरवून शक्यतो त्या वेळेस सर्वांनी एकत्र येऊन आरती करावी. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात वेळा पाळणं खरं तर शक्य नाही, पण सकाळची किंवा संध्याकाळची एक वेळची तरी आरती सर्वांनी मिळून करावी. आता आरतीच्या वेळेस टीव्ही मोबाईल बंद करून घ्या. हातामध्ये मोबाईल घेऊन आरती करू नका. 5 ते 10 मिनिटं सर्वांनी शांततेत मनपूर्वक आरती करावी. तर 10 दिवसाची सकाळ संध्याकाळची पूजेबद्दल जाणून घेऊया की गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत 10 दिवस गणपती उत्सव चालतो. मूर्ती घरी आणून त्याची स्थापना केल्यानंतर रोज सकाळी आणि संध्याकाळी अशा पद्धतीने पूजा करा. आता दररोज सकाळी 9 पर्यंत जर आरती करणं शक्य झाले तर नक्की करून घ्या. अगदी 12-1 वाजवू नका. पूजेच्या सुरुवातीला घरात झाडू मारून घ्या. आंघोळीनंतर स्वच्छ कपडे परिधान करून बाप्पाची जिथे तुम्ही स्थापना केली आहे तिथली स्वच्छता करून घ्यायची आहे. म्हणजे एक स्वच्छ कपडा तुम्ही तिथेच ठेवायचा आहे आणि त्यांनी मूर्ती सुपारी कलश न हलवता जी आजूबाजूला थोडीशी धूळ वगैरे साठलेली असते ती पुसून घ्यायची आहे. आणि काही उदबत्तीच्या काड्या, शेळी फुलं, काय तुमची दुर्वाची जी जोडी वाहिलेली आहे ती, फळ, सुकलेली पान वगैरे ते सगळं तुम्हाला काढून घ्यायचं आहे. आता मूर्ती हालू नये या पद्धतीने तुम्हाला ही सर्व स्वच्छता करायची. आता एका ताटामध्ये तुम्हाला बाप्पासाठी काही तुम्ही हार बनवला असेल लहानसा, तो लाल फूल असेल तर ते घ्या, कोणतेही फूल घेतलं तर चालेल. गंध, अक्षता, नैवेद्य, धूप, सुवासिक उदबत्ती, कापूर, घंटा, दुर्वाची जुडी आणि एक तुपाची वात आरतीसाठी तयार करून घ्यायची आहे. प्रथम स्वतःला हळदी कुंकू लावून दिवा समई सर्व प्रज्वलित करून पूजेला सुरुवात करा. एक छोटंसं फूल घ्या, त्याच्या सहाय्याने पाण्यात बुडवून ते थोडं थोडं तुम्हाला पूजेवर गणपती बाप्पाला शिंपरायचं आहे आणि ते पुसून घ्यायचं आहे. त्यानंतर बाप्पाला गंध लावायचा आहे, फूल हार तुम्ही अर्पण करायचं आहे, अक्षता व्हायच्या आहेत. पाण्याचे भरीव चौकून बाप्पाच्या उजव्या हाताला तुम्हाला नैवेद्य ठेवून गायत्री मंत्र म्हणायचा आहे. आणि एका तांबणामध्ये, आता हातात दिवा घेऊ नका, एका तांबणामध्ये तुम्ही तुपाची जी फुलवात घेतलेली आहे ते तुम्ही घ्या आणि त्यांनी तुम्ही ते प्रज्वलित करून त्यांनी आरती म्हणायची आहे. आरती झाल्यानंतर कापूर आरती आणि घालेलो लोटांगण आणि मंत्रपुष्पांजली आपल्याला माहितच आहे. हे सर्व व्यवस्थित करायचे आणि त्यानंतर तुम्ही काय प्रसाद जो केलेला आहे नैवेद्यामध्ये तो सर्वांनी वाटप करा आणि या पद्धतीने 10 दिवस रोज बाप्पाची पूजा करा. आणि अशीच माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.